पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणी रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्यात। हडपसरमधल्या दारूभट्टीची तोडफोड करण्यात आली आहे। रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दारू अड्डा फोडलाय। हे दृश्य आपण बघू शकतोय। त्या दरम्यान ही तोडफोड झालेली होती। त्या दरम्यानची दृश्य आहेत। हडपसरमधील दारूभट्टीची कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली। रोहित पवार यांचाही या दरम्यान सहभाग होता। दारू विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे आणि रोहित पवार यांच्या समोरच कार्यकर्त्याने हे दारू विक्रीचं दुकान जे आहे, ज्या ठिकाणी ही दारू विकली जात होती त्या दारू ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे, पत्रे पाडलेले आहेत आणि कार्यकर्त्याकडून आक्रमकरित्या जी आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे। रोहित पवार यांनी सांगितले की जर पोलीस कारवाई करत नसतील तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्यामुळे या लोकांची जी भावना आपल्याला पाहायला मिळते। रोहित पवार यांनी हे सगळं जे आहे ते दुकान जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे। कार्यकर्त्यांनी अक्षरशः तोडून मोडून जे आहे ते टाकलेलं आहे आणि एक प्रकारे या सगळ्या घटनेचा जो आहे तो निषेध केल्याचं आपल्याला यावेळी पाहायला मिळतंय। रोहित पवारांचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। रोहित पवारने स्वतः सुद्धा हे सगळे टेबल्स वगैरे उचलून जे आहे ते आक्रमकपणे आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र रोहित पवार जे आहेत ते ज्यावेळेस निघत होते त्यावेळेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हे सगळं जे शेड आहे, दुकान आहे, ते सगळं जे आहे ते त्यांनी तोडून टाकलेलं आहे आणि असाच निषेध जो आहे तो आम्हाला पोलीस कारवाई करत नसताना करावी लागेल असं जे म्हणत आहे ते रोहित पवार यांनी व्यक्त केले। आपल्यासोबत काय आम्ही तोडफोड यासाठी केली आहे। मध्यवस्तीमध्ये या सगळ्या इथं गोष्टी झाल्यात। इथं दारू विक्री होत होती। ज्यांचा जीव गेलाय ते इथनच दारू घेऊन गेलेले असं याची शक्यता आहे। पोलिसांनी मालकीचा हक्क जो आहे या माणसाचा त्याला पहिले शोधून काढावं, सखोल चौकशी करावी आमची विनंती आहे। रोहित दादा आम्ही सगळे कार्यकर्ते इथं का आलेलो आम्ही बघतोय, जे पोलिसांना कळलं ना ते आम्ही करतोय। लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। आपण बघतोय की सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि सगळं जे आहे ते दारू विक्रीचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणची तोडफोड केलेली आहे आणि सगळं पत्र्याचं शेड जे आहे ते तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि नागरिकांच्या मागणीमुळे हे आंदोलन केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी। नागरिक आक्रमक झालेले आहेत, यातले बरेचसे लोक इथं राहणार आहेत। त्यांचं मत आलं आज 18 लोक मेलेत, हा आकडा किती वाढेल असं सांगता येणार नाही आणि उद्या असंच जर गरिबाची माणसं मारायला लागली आणि जर पोलीस काहीच करणार नसेल तर मग सिस्टमला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। पोलीस प्रशासन कमी पडत असेल तर कुठं ना कुठं तरी काही गोष्टी आपल्या हातामध्ये घ्यावं लागेल।